नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. पाहूयात आताची सर्वात मोठी बातमी. गरिबावरील अन्याय कधी थांबणार? उत्तम जाधव नावाच्या तलाठ्यामुळे 2 गावात वाद सुरू आहे. ज्याचा काहीही नाही संबंध त्यानेच पेटवला 2 गावात वाद. उत्तमची कामगिरी उत्तमच. आता जाणून घेऊया नेमकं प्रकरण. निलंगा तालुक्यातील शाबितवाडी व हनुमंतवाडी या 2 गावच्या सीमा असलेल्या शेतकऱ्याच्या जमिनीचा हा खरा वाद. त्यातच शिवरस्ता हा प्रत्येक गावच्या सीमा कायम करण्यासाठी केलेली एक जुनी रेषा. त्याचा फायदा ग्रामीण भागातील शेतकऱ्याला होत नसतो, मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यावर कसा अन्याय करायचा हे केवळ त्याच विभागातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना माहिती असते, हे मात्र निश्चित असते. याचाच फायदा घेत हनुमंतवाडी येथील रहिवासी असलेले व सध्या निलंगा तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत असलेले उत्तम जाधव यांना काही लोकांनी हाताशी धरून 2 गावात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे. त्यातच भर पडली ती आर्थिक देवाणघेवाणची, असा आरोप अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे. ते आमचं शेत आहे शिवेला असल्यामुळं ते रस्ता करण्यासाठी म्हणून आमच्या रानात अतिक्रमण केल्याचं 15 फूट अलीकडं रस्ता सोडून अलीकडं आमच्या अतिक्रमण केलं. आमचं सोयाबीनचं नुकसान झाले. तूर होती, मोठं झाड होतं, झाड पण काढून टाकल्यात. माचान रमेश आणखीन एक नाव आहे बघा, त्यांचं पण नाव सांगते मी, बोब्बे, प्रताप बोब्बे, तसेच नारायण विंगळे, तसेच गोरख खुर्दे, तसेच भरत, आणखीन एक तलाठी, त्या गावचा तलाठी आहे, दुसरीकडे ड्युटी आहे, जाधव आहे ते. तर तुला JCB खाली घालून आम्ही रस्ता करणार, कारण गिरदावर रान मोजणी ही सगळ्यांनी रान मोजून घेतल्यात आणि त्या नियमाप्रमाणे आम्ही करलेला. तुम्ही कोणच इथं आडवं यायचं नाही, आडवं आलं की JCB खाली घालता. तहसीलदार का म्हणले, आणि तुम्ही काही आडवं यायची गरज नाही, मी माझ्या आदेशाप्रमाणे केला. मोजणीवाल्यानं काही चुकीचं केलं नाही, मोजणीवाल्यानं केलं आहे. आम्ही रस्ता नियमाप्रमाणे 33 फुटाचा रस्ता आहे, 40 फुटापर्यंत आम्ही रस्ता करून घेऊ असं आम्हाला धमकी दे. काय केलं आता, आरण रोडवर घालून पुन्हा बंदच करून टाकलं. बरेच दिवस आरण घातले. कोण घातले? आंबोले ते ना हरिभजन. रस्ता चांगला रस्ता होता म्हणे, लोक शेजारी पाजारी जाणारे तिकडे शेतकरी जी पडले रस्त्यावर आरण घातलं. हां, रस्त्यावर आरण घालून ना रस्ता शेकच बंद करून टाकला. मोठमोठे दगड म्हणा की आता माणसाला उचललं असं की दगड ट्रॅक्टर आणून टाकून ना, काल परवा मी जाऊन बघितलो म्हणा की प्रत्यक्षात तिथं. तर ते चुकीचा मार्ग केलेला समजा. त्यांना सुद्धा म्हणलो मी, हे तुम्ही चुकीचा, तुझं थोडं सोडून काय तर मार्ग काढायचं का, असं का केलं नंतर का माझं तिथूनच आहे इथूनच आहे मग सांगू लागलं. असं ह्या शेतकऱ्याला न विचारता तिकडच्याच शेतकऱ्यांना विचारून त्यांनी जसं सांगितले तसं त्या ह्यांच्या पिकातून उभ्या 33 फुटाचा रस्ता करण्याच्या उद्देशानं ते आणि केलेला बी आहे. नुकसान एवढं मोठं पिकाचं करून असं न करता दोन्ही शेतकऱ्याला समोर घेऊन किंवा कायदेशीर काही कारवाई असेल त्या पद्धतीनं जर रस्ता केला असता तर ते एकाच्या शेतात अतिक्रमण झालं नसतं किंवा एकाचं नुकसान झालं नसतं त्यांनी. पण पावसाळ्यात पिकं एवढे मोठे आले असताना पिकाचं नुकसान करून शेतकऱ्याचं नुकसान करून जर शेतकरी रस्ता करण्याचे कुठले नियम असतील किंवा काही असेल तर तसं बी त्याने दाखवा. असं काही नियम आहे का कुठं शेतकऱ्याचं नुकसान करून रस्ता करण्याचा? ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.